सांगली जिल्ह्यात ऊस दराची पहिली ठिणगी भिलवडी येथे ऊसाची वाहने धरली रोखून। ऊस दराची पहिली ठिणगी ऊसाचा दर जाहीर न करताच ऊस नेणारी वाहने भिलवडी येथे रोखून धरली। ऊसाला पहिली उचल 3751 रुपये तसेच गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला 200 रुपये मिळालेच पाहिजे, त्याशिवाय वाहने सोडणार नाही। यामध्ये हुतात्मा कारखाना, क्रांती कारखाना, सोनहिरा आणि दत्त इंडिया सांगली कारखाना या कारखान्यांची वाहने यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, युवा आघाडीचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील, मनोहर पाटील, राजू पाटील आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते। आंदोलनावेळी भिलवडी पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त ठेवला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊसाला पहिली उचल विना कपात 3751 रुपये मिळाली पाहिजे, तसंच गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला 200 रुपयाचा दुसरा हप्ता मिळाला पाहिजे। या प्रमुख मागणीसाठी 24व्या ऊस परिषदेमध्ये हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा ठराव मांडला होता आणि त्याला सर्वांनी सहमती दिली होती। आज जवळपास कारखाने चालून 2 ते 3 दिवस झाले। आम्ही 1.5 महिन्यापूर्वी यांना सांगितलं होतं, परंतु सांगली जिल्ह्यातील अद्याप एकाही कारखान्याने या ठिकाणी ऊस दराची कोंडी फोडलेली नाही। खऱ्या अर्थानं कारखाना चालू करत असताना त्या ठिकाणी ऊसाचा दर FRP किती बसतो हे जाहीर करणं गरजेचं असताना कोणीही जाहीर केलेलं नाही। जोपर्यंत हा निर्णय लागणार नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना या भिलवडीमधील एकही वाहन हलू देणार नाही। 24व्या ऊस परिषदेमध्ये जयसिंगपूर या ठिकाणी राजू शेट्टीने हजारो शेतकऱ्यांच्या समक्ष ऊसाचा दर जाहीर केला होता किंवा ऊसाच्या दराची मागणी केली होती। सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी आज अखेर कुणीही दर जाहीर केलेला नाही, परंतु 2-3 दिवस झालं ऊस तोडी चालू आहे। मी त्यांना सांगू इच्छितो की पहिल्यांदा दर जाहीर करा आणि त्यानंतर तुम्ही कारखाने चालू करा। त्याच्याशिवाय हे जे ट्रक मालक आहेत, ट्रॅक्टर मालक आहेत किंवा तोडणी करणारी माणसं आहेत, यांनाही मी सांगू इच्छितो की ज्यावेळी तुमचे पैसे बुडवून हे मुकादम पळून गेले त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्या पाठीमागं ठामपणे उभी राहिली। आज तुम्ही संघटनेच्या पाठीमागं, शेतकऱ्याच्या पाठीमागं ठाम असणं गरजेचं आहे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्षाच्या पवित्र्यात आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी भिलवडी।